श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणी, तुमचे श्रीराज क्रिएशन या पेजवर स्वागत आहे. चला तर मग आज भाग 2 सुरू करूया आणि शिकूया गणपतीचे आवडणारे फूल म्हणजे जास्वंदी. आज आपण जास्वंदीचे फूल तयार करणार आहोत. जास्वंदीचे फूल तयार करण्यासाठी फुलाच्या एका पाकळीसाठी आपल्याला 4 पाईप क्लीनर लागतात. 4 पाईप क्लीनर, त्याच्यातल्या 2 आपण फोल्ड करून ह्या अखंड आहे या आपण फोल्ड केल्या 2. ह्या 2 आपण अखंड फोल्ड केल्या ह्या 2 आणि ह्या 2 ज्या आहेत आपण या फोल्ड करूया. या आपण फोल्ड करूया. फोल्ड करून हे कैचीने कट करूया. फोल्ड करून हे आपण कैचीने कट करूया. कैचीने कट झाल्यावर याचाही फोल्ड करूया. मध्यभाग यांचा मध्यभाग करूया. यांचा मध्यभाग करूया. ह्या 4 म्हणजे 2 याच्या आपण 4 केले आहेत. आणि ह्या ज्या 2 अखंड आहेत ना त्या आपण याच्यातनं टाकून वर खेचूया. वर खेचल्यानंतर इथे हे जे ना इथे पॅक करूया. पॅक केल्यानंतर जी मागची ना पाईप क्लीनर तिच्याने आपण पीळ देऊया. 1 2 वेळेस पीळ देऊया. पीळ दिल्यानंतर ही सरळ करूया. सरळ केल्यानंतर ही ह्या साईडने खाली घेऊया आणि ही ह्या साईडने खाली घेऊया आणि इथे प्रेस करूया. हे बरोबर लाईनमध्ये घेऊया आणि इथे प्रेस करूया. इथे थोडासा असा दाब द्यायचा आहे. प्रेस दिल्यानंतर ही इथे ह्या बाजूने ही फोल्ड करायची. अशी तिरकस फोल्ड करायची. त्याच्यानंतर ही आपण घेतली याच्यात टाकूया. याच्यात टाकल्यानंतर जी मागची असेल ना पाईप क्लीनर तिचा एक पीळ देऊया जेणेकरून ती साईडला येईल. लगेच तीच प्रोसेस करायची. त्याला हे फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर ही दुसरी पाईप क्लीनर टाकायची. पाईप क्लीनर टाकल्यानंतर जी मागची आहे तिच्याने असं परत एक फोल्ड करायचं आहे. एक पीळ द्यायचा आहे. म्हणजे इकडे आपल्या 2 टाकल्या गेल्या लहान. लगेच बॅक साईड घ्यायची. बॅक साईड घेतल्यानंतर लगेच परत तीच प्रोसेस करायची. टाकायचं आणि जी मागची आहे ती इथे प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर ही इथे टाकायची आणि ही साईडला अशी प्रेस करायची. लगेच तीच प्रोसेस इथे फोल्ड करायचं. ही तिरकस राहू द्यायचं. ही टाकायची याच्यात. हिला इथे प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर ही मागची घ्यायची. मागची इथे एक पीळ द्यायचा. पीळ दिल्यानंतर आता आपण याची हाताने फिनिशिंग करूया. जेणेकरून ती हाताने त्याची फिनिशिंग करायची. आपल्याला ह्यामधल्या अशा स्ट्रेट धरायच्या. ओके. ह्यामधल्या स्ट्रेट लगेच यांना अशा एकमेकांजवळ आणायच्या. एकमेकांजवळ आणल्यानंतर ही खाली घ्यायची इकडं आणि ही इकडनं अशी खाली घ्यायची. इकडनं असं खाली. आपल्याला त्यांना हाताने फिनिशिंग द्यायची. ओके. गॅप दिसायला नको. जर दिसला तर हाताने करून घ्यायचा. दिसतंय तुम्हाला सर्वांना? तर याला असं दाबून धरून जी मागची कोणतीही पाईप क्लीनर घ्यायची ती मागून अशी पीळ टाका. जेणेकरून आपलं हे पान जे आहे ते लॉक होईल. लॉक झाल्यानंतर याला आपण परत सेट करूया. ओके.
याला आपण परत एक सेट करूया. सेट झाल्यानंतर फक्त अंगठ्याने आपल्याला याला काय करायची आहे, फिनिशिंग द्यायची. ओके, अंगठ्याने याला आपल्याला फिनिशिंग द्यायची. अंगठ्याने आपल्याला याला काय करायचं आहे, फिनिशिंग द्यायची आहे. दिसतंय जास्वंदीच्या फुलाचा आकार सर्वांना? ठीक आहे, सर्वांना जास्वंदीच्या फुलाचा आकार दिसतोय. असे आपल्याला किती 5 पानं लागतात. किती पानं? 5 पानं. अशा प्रकारे आपले 5 पानं बनवून तयार आहेत. 1 2 3 4 आणि 5. आता आपण पानं तयार करण्यासाठी 3 घेतल्या पाईप क्लीनर ग्रीन कलरच्या. 3 घेतल्या. याला आपण दुमडून घेतले 2 भाग. 2 भाग केल्यानंतर हे आपण कट करून घेतले. कट केल्यानंतर ही साईडला ठेवूया. परत आपण दुसरी घेऊया. दुसरी घेतल्यानंतर आपण हिलाही कट करून घेऊया. कट केल्यानंतर ही अखंड, हिला फक्त फोल्ड करायची, हिला कट करायची नाही. हिला अशी दुमडल्यानंतर कट करायची नाही. आता आपल्याला लागताना फक्त ह्या कट केलेल्या फक्त 3च लागणार आहे. त्यांना आपण असं फोल्ड करून घेऊया. फोल्ड केले. ओके, फोल्ड केल्यानंतर ही जी दुमडलेली आहे आपण, ही अखंडच असू द्यायची. आणि ह्या फोल्ड केलेल्या ह्या 3 पण याच्यात आपल्याला टाकायच्या आहे. टाकल्यानंतर याला बरोबर 3घांना आपण खाली ओढून घेऊया आणि ही वर ओढायची. वर ओढल्यानंतर हिला आपण प्रेस करून घ्या वर, जेणेकरून हे परत याला 2 पीळ करायचे आहे. 1 2 2 पीळ केल्यानंतर ही इकडे खाली आणि ही इकडे अशी खाली करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण आता ह्या सेट करून घेऊया. ठीक आहे. या सेट केल्यानंतर ही इकडे घेऊया आणि ही इकडे. ओके, सेट केल्यानंतर यांना आपण अशी दुमडून घेतली. लगेच इथे आपण त्याला धरून घेतली पान तयार करायला. इथे धरल्यानंतर आपण तिला आपण एक खालून जी मोठी आहे ती कोणती, तिच्याने आपल्याला पीळ करायचं आहे. लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. केल्यानंतर इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे, फिनिशिंग द्यायची, पानाचा आकार द्यायचा आहे. पानाचा आकार दिल्यानंतर इथून आपण हिला असा पानाचा आकार द्यायचा आहे. फक्त हा अंगठ्याने प्रेस करायचं आहे. खालून हे जे आपण फोल्ड केलं आहे ना, इथून असा प्रेस द्यायचं आहे. इथून आपण काय प्रेस द्यायचं आहे. झालं आपलं पान तयार. दिसतंय सर्वांना? आपलं पान तयार झालेलं आहे. तसे आपल्याला अजून एक पान लागेल. आपण अजून एक पान दाखवूया. ग्रीन 3 पाईप क्लीनर घेतले आपण. ग्रीन 3 घेतले.
एक अखंड फोल्ड करून घेऊया. एक काय केली आपण अखंड फोल्ड. अखंड फोल्ड केल्यानंतर ही साईडलाच ठेवूया अखंड. ही घेतली, हिला 2 भाग करूया. दुसरी घेतली, हिलाही 2 भाग करूया. त्याच्यानंतर ही फोल्ड करूया. पान तयार करण्यासाठी आपण कट केलेले 4 असतात, पण त्याच्यातले आपण 3च घेऊया. ओके. ही अखंडमध्ये ह्या 3 टाकूया. या अखंडमध्ये ह्या 3 टाकूया. हे 3 टाकल्यानंतर या खाली ओढूया आणि या वर ओढूया. ठीक आहे. त्याच्यानंतर ही इथे प्रेस करायचं आहे आणि ट्विस्ट करायचं आहे, म्हणजे पीळ द्यायचा. 1 2 2 वेळेस पीळ द्यायचा आहे. या खालच्या आपण सेट करून घेऊया. खालच्या आपण सेट करून घेऊया. ठीक आहे. ओके. अंगठ्याने करा. ठीक आहे. इकडचंही अंगठ्याने गोलाकार द्यायचा आहे. अंगठ्याने आपल्याला काय द्यायचं आहे गोलाकार. आपण काय करतोय सेट करतोय. सेट केल्यानंतर असं धरायचं. एक कोणतीही मुठी घ्या, खालून हिला लॉक करायचं आहे. काय करायचं आहे लॉक, जेणेकरून ह्या आपल्या पाईप निघणार नाही. ठीक आहे. इथून असा आकार द्यायचा आहे पानाचा. नंतर याला असं सेट करायचं आहे. नंतर आपला हा अंगठा घ्यायचा. या अंगठ्याने फक्त असं प्रेस करायचं आहे, जेणेकरून आपलं फूल तयार दिसेल. सॉरी, फूल नाही, पान. समजतंय? दिसतंय पान तयार झालंय. हे बघा, हे आपण आकार आपल्या पद्धतीने देऊ शकतो. तुम्हाला जास्त वाकवायचं आहे की नाही द्यायचं आहे वाक पानाला. ओके. हे 2 पान तयार झाले. आणि असं काही नाही की पान हे छोटं मोठं यायला पाहिजे. पानाचा आकार आपण माहिती असेलच तुम्हाला की पानाचा आकार हा छोटा मोठा असतोच. तर आपण हे खालून थोडंसं हे कट करून घेऊया, कारण आपल्याला ते लागणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण करणार आहोत जास्वंदीच्या फुलामधील तुरा. त्याच्यासाठी आपण ही कट केलेली एक पाईप क्लीनर घेतली. नंतर हे पोलन घेतले, येलो कलरचे पोलन. हे पोलन घेऊया आपण. ठीक आहे. हे पोलन घेतले. त्याच्यानंतर हे थोडंसं नॉर्मली इथे फोल्ड केलं आपण. हे अशा प्रकारे फोल्ड केलं. फोल्ड केल्यानंतर याला असं केलं, यालाही फोल्ड केलं. हे 8 टाकले. 8 टाकल्यानंतर हे असं केलं. याच्यानंतर याला इथे पॅक करून घेतलं पाईप क्लीनरने. ठीक आहे. हे असं पाईप क्लीनरने आपण पॅक करून घेतलं. पाईप क्लीनरने पॅक केल्यानंतर हा आपण छोटा पिवळा कलरचा पाईप क्लीनर घेतला आहे. त्याच्यानंतर हा क्लीनर इथे पॅक करून घ्यायचा आहे. इथे बघा असं धरलं, त्याला इथे राऊंड 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 राऊंड
असं राऊंड करायचं, फक्त राऊंड करायचं, बाकी आपल्याला काहीच करायचं नाही. असं राऊंड केल्यानंतर हा आपला तुरा असा दिसेल. बघितलं, हा आपला तुरा असा दिसेल. ओके.